आणि यानंतर पुढची एक महत्त्वाची आणि मोठी अपडेट पाहूयात। खामेनींचा उत्तराधिकारी शोधला होता, पण तोही हल्ल्यामध्ये ठार झालेला आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिलेली आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतले सगळे नेते हे ठार झालेले आहेत अशी ट्रम्प यांनी माहिती दिली आहे। खामेनी मला मारणार होते, पण आधी मीच त्यांना गाठलं। अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यामध्ये समन्वय नसल्याचं देखील ट्रम्प यांनी हे संकेत दिलेले आहेत। तर आताची ही मोठी बातमी आपण पाहतोय। Okay. आणि आयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोठी बातमी समोर येते, ती म्हणजे खामेनी यांचा मुलगा मोज्तबा खामेनीचाही मृत्यू झाल्याची बातमी ही सध्या समोर आलेली आहे। इराणी माध्यमांनी हा दावा केलेला आहे। इस्रायली हल्ल्यामध्ये मोज्तबा मारला गेल्याचा दावा या मीडियानं केलेला आहे। तर वडील अयातुल्ला खामेनीसह मोज्तबा हा मारला गेलेला आहे असा दावा इराणी मीडियानं सध्या केलेला दिसतोय। मोज्तबा खामेनीला अयातुल्ला खामेनींचा संभाव्य उत्तराधिकारी म्हणून देखील पाहिलेलं जात होतं, मात्र आता त्यांचा देखील खात्मा या सगळ्या हल्ल्यामध्ये झालेला आहे। आणि ब्रिटननं अमेरिका इस्रायलच्या बाजूने युद्धामध्ये उडी घेतलेली आहे। पंतप्रधान कीर स्टारमर यांनी ही सगळी घोषणा केली आहे। इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी ब्रिटन देखील आता सज्ज आहे असं स्टारमर म्हणाले। ब्रिटननं आपली लष्करी तळं ही इस्रायल आणि अमेरिकेसाठी खुली केलेली आहेत, मात्र इराणवरती प्रत्यक्ष हल्ला करणार नाही अशी भूमिका देखील ब्रिटननं जाहीर केली आहे।